नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. डाळ तडका म्हटलं की बघा आपल्याला एकदम हॉटेल किंवा ढाब्याची आठवण येते. कारण ज्याप्रमाणे तिथे तडका दिला जातो त्या डाळीचं जे टेक्स्चर असतं की ते बघून अशी खाताना एक प्रकारची अशी क्रीमी ती डाळ लागते. तर ती डाळ कशा पद्धतीने शिजवायची, त्याचबरोबर जो जिरा राईस असतो तो कशा पद्धतीने शिजवला जातो की त्यातील एक एक दाणा असा छान मोकळा असतो. त्याचप्रमाणे भात शिजवताना सुद्धा टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे डिटेल रेसिपी बघा, म्हणजे व्हिडिओ स्किप न करता बघितल्यामुळे तुमच्या डिटेल रेसिपी लक्षात येईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी डाळींचं प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर इथे मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये इथे 1 बाऊल भरून मी तूर डाळ घेतलेली आहे. ही विदाऊट पॉलिश तूर डाळ मी इथे घेतलेली आहे. मी थोड्या जास्त क्वांटिटीत करत असल्यामुळे ही 1 बाऊल एवढी भरून घेतलेली आहे. तुम्ही वाटीने सुद्धा याचं प्रमाण घेऊ शकता. आणि इथे छोटी अर्धी वाटी भरून मी मसूरची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटीच भरून छोटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे. मसूर डाळ आणि मुगाच्या डाळीमुळे आपल्या डाळीला छान अशी चव तर येतेच आणि डाळ छान अशी शिजल्यासुद्धा जाते. तर बघा आपल्याला ह्या 2 डाळी इथे वापरायच्या आहेत तूर डाळीबरोबर. आता ह्या डाळी आपण स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत. कारण बऱ्याचदा डाळीला पावडर, केमिकल असतात. त्यामुळे सर्व डाळी आपण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून ह्या डाळी आपण छान अशा हाताने चोळून अशा धुणार आहोत. म्हणजे याचं पावडर किंवा काही केमिकल असतील ते पूर्ण निघून जातील. आणि ही डाळ आपल्याला भिजण्यासाठी सुद्धा ठेवायची आहे. तर बघा हाताने छान अशी मी हे चोळून धुत आहे. तर याचं बघा कसं मळकट पाणी जात आहे. आता ढाबा म्हणा किंवा हॉटेलवर जेव्हा हा दाल तडका तयार केला जातो तर त्या डाळी भिजण्यासाठी ठेवल्या जातात. तर हे आता पूर्ण पाणी जे निघालेलं आहे हे मी टाकून यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेणार आहे. बघा डाळी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि आता अर्धा तास हा भिजण्यासाठी ठेवणार आहे. तसंच जो जिरा राईस आपल्याला करायचा आहे त्यासाठी सुद्धा मी एका भांड्यामध्ये हा बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 बाऊल भरून. हा सुद्धा मी आता स्वच्छ धुवून हा सुद्धा 25 मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहे. त्याआधी स्वच्छ असा हा धुवून घेणार आहोत आपण. म्हणजे याचंसुद्धा पूर्ण असं मळकट पाणी आपल्याला निघेपर्यंत हा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जिरा राईस करत असताना आपल्याला तांदूळ हा आधी भिजवून घेणंही खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपला हा तांदूळ मोकळा सळसळीत छान असा शिजला जातो. आता हे वरचं पाणी टाकून घेऊया आणि स्वच्छ पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इकडे बघा हा तांदूळामध्ये मी स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे. तांदूळसुद्धा आपण 25 मिनिटे भिजण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता आपल्या डाळी बघा इथे छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत. तर आता इथे बघू शकता तुम्ही डाळी मी तुम्हाला जवळून दाखवते. आता ह्या अशा डाळी भिजत घालून नंतरच आपल्याला ह्या कुकरमध्ये शिजायला टाकायच्या आहेत. तर आता कुकरमध्ये ह्या डाळी आपण टाकून घेणार आहोत सर्वच. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे. तर डाळ शिजत असताना पाण्याचं प्रमाण तितकंच महत्त्वाचं आहे. तर इथे मी 3 कप यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला सोपी पद्धत सांगायची झालं तर आपल्या डाळीवर 1 इंच एवढं पाणी ठेवायचं. ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आणि इथे हिंगसुद्धा आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे डाळीला खूप छान चव येते. आणि चमचाभर एवढं तेल घालून घेतलं. कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. आता हा कुकर मी गॅसवर शिजण्यासाठी ठेवणार आहे आणि 3 शिट्ट्या याच्या काढून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजली जाते. कारण डाळी आपण भिजत घातल्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही. आता दुसरीकडे भातासाठी मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. आता पाणी ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा एवढा तेल घालायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची टीप इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे भात छान पांढरा शुभ्र मोकळा सळसळीत असा तयार होतो आणि तो चिकट होत नाही. आता जे तांदूळ भिजत घातलेले होते त्यावरचं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि जेव्हा आपण गरम करायला ठेवलेलं पाणी याला छान अशी उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. ही सुद्धा एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची. थोडं कोमट पाणी असेल आणि त्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकले तर तांदूळ हा तुटतो. त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ घालायचे. आता एकदा मी फक्त हे तांदूळ हलवून घेणार आहे. नेहमी यामध्ये चमचा आपल्याला फिरवायचा नाही. आता आपल्याला हा तांदूळ फक्त 70% शिजवायचा आहे. यापेक्षा जास्त हा आपल्याला शिजवायचा नाही. आता एकदा तुम्हाला मी
जवळून हा दाखवते की आपला तांदूळ आता शिजला आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. तर असा बोटांनी हलकासा दाब देऊन बघायचा, तर तांदूळ छान असा हा शिजला गेलेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाही. आता एक मी अशी चाळणी घेतलेली आहे. या चाळणीवर आपल्याला हा भात काढायचा आहे. तर यामुळे यातलं पूर्ण जास्तीचं पाणी हे निघून जाणार आहे. तर बघा मी अशा पद्धतीने हा एका चमच्याने या चाळणीवर टाकत आहे. तुम्ही पूर्णही पातेल्यातला भात चाळणीवर टाकला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा आपला भात शिजून तयार झालेला आहे. अगदी मोकळा, सळसळीत आणि एकही दाणा आपल्या भाताचा तुटल्या गेलेला नाही. अशा पद्धतीने छान भात शिजवायचा, अगदी ढाबा स्टाईल भात हा तयार होतो. तर इथे बघा आपल्याला आता कुकरसुद्धा गार झालेला आहे. तो सुद्धा उघडून बघूयात. तर इथे आपल्या ज्या डाळी आहेत त्या छान शिजल्या गेलेल्या आहेत आणि पाण्याचं प्रमाणही बघा किती व्यवस्थित असं झालेलं आहे. आता तुम्हाला डाळीसुद्धा दाखवते मी की आपल्याला जास्तही शिजवायच्या नाहीत, म्हणजे ह्या डाळी अशा यामध्ये दिसायला पाहिजे. तर आता एकदा आपण ही डाळ पूर्ण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे पाणी आणि डाळ अशा व्यवस्थित यामध्ये अशा तयार होतील. त्यासाठी बघा आपली ही डाळ आता आपण फोडणीला सुद्धा घेणार आहोत. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तेजपत्ता मी घालून घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरं छान आपल्याला फुलू द्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या मधातून काप करून घेतलेल्या आहेत मी, त्या घातलेल्या आहेत. आता आपल्याला हिंग यामध्ये घालायचं आहे. हिंगामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते. तर आता इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. आता ढाबा स्टाईल दाल तडका म्हटलं की आलं आणि लसूण भरभरून ते वापरतात. तर त्यासाठी इथे आपण छोटी अर्धी वाटी लसूण याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, तो घालायचा. त्याचबरोबर आर्लंसुद्धा इथे छान असं बारीक मी तुकडे करून घेतलेले आहेत, तेही घातलेलं आहे. आणि कांद्याबरोबर आलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बारीक तुकडे केले, त्यामुळे डाळीला खूप छान चव येते. आता इथे महत्त्वाचं साहित्य म्हणजे चमचाभर धणे छान असे मी जाडसर कुटून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आता इथे धणे कच्चेच आपण वापरलेले होते, त्यामुळे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे. अशा प्रकारे कांदा, लसूण, आलं हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता कांद्याचाही रंग बदललेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला पाऊण चमचा एवढे धनेपूड, हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्याला छान हे पूर्ण मिक्स करायचं आहे. आता आपलं राहिलं ते म्हणजे लाल तिखट, तर ते पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण घालणार आहोत. तर इथे आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे. तर मी इथे पाऊण चमचा एवढं लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण ठेवू शकता. आता तिखटसुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो यामध्ये घातलेला आहे. तो सुद्धा छान असा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो इथे छान बारीक असा चिरूनच वापरायचा, त्यामुळे तो सगळीकडे तर लागतो, परत तो छान शिजतोसुद्धा, त्यासाठी असा बारीक चिरायचा. तर आता हा टोमॅटो आपण परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवू आणि अगदी 3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटो छान असा शिजला जातो. तर आपण हा वाफेवर छान शिजवून घेतलेला आहे. आता चमच्याने हलकासा आपल्याला असा दाब देऊन घ्यायचा, म्हणजे हा एकजीव असा टोमॅटो आपला शिजतो. आता हा चमच्याने छान बघा मी असा दाब देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला घालायची आहे. असा बघा टोमॅटो छान शिजल्यामुळे डाळीलाही चव छान लागते. तर सर्व आपले जे टाकलेले मसाले होते ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. आता इथे डाळ मी घालून घेत आहे. तर या कुकरमध्येच थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, डाळ आपली घट्ट असल्यामुळे. आणि आता हे पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे. इथे मी पाऊण कप एवढं पाणी वापरलेलं आहे. आता आपल्याला छान अशी ही डाळ पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे. आता आपण जी ढाबा स्टाईल दाल तडका तयार करत आहोत, तर बघा तुम्ही ढाब्यावर जेव्हा डाळ खाता तेव्हा तिचं किती छान क्रीमी असं टेक्स्चर असतं. तर ते का बरं कशामुळे येतं, तर तो सुद्धा एक महत्त्वाचा पदार्थ यामध्ये वापरला जातो. बघा त्याआधी आपण मीठ पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर तो पदार्थ किंवा ते साहित्य यामध्ये आपण घालणार आहोत.
तर बघा मीठसुद्धा माझं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण तो पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे आहे बटर. तर या डाळीमध्ये बटर आवर्जून घातलं जातं, त्यामुळेच त्या डाळीला क्रीमी असं टेक्स्चर येतं. तर आता बटर घातल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालणार आहोत. आता परत एकदा आपल्याला छान असं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही बघा अशा पद्धतीनं हा दाल तडका तयार झालेला आहे. पण आता यावर राहिला तो म्हणजे तडका. आता तुम्ही ही अशा पद्धतीनेही तयार केलेली खाऊ शकता. पण महत्त्वाचा म्हणजेच यावर तडका जो दिला जातो तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तर बघा आता या डाळीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मी पाणी म्हणजे याची कन्सिस्टन्सी मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे. तर आता यावर तडकासुद्धा देणार आहोत. त्यासाठी मी आधी यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे. कॅमेरा माझा बंद होता. तर यामध्ये तूप टाकून आपल्याला या तुपाचा तडका द्यायचा. तर यामध्ये मी लसूण, आलं जे तुकडे करून घेतलेले होते ते घातलेले आहेत. तसेच आल्याच्या अशा लांब स्ट्रिप करून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा घातलेल्या आहेत. आता तेलामध्ये छान आलं लसूण परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा छोटा एवढं धनेपूड घातलेली आहे. तसंच अगदी छोटा अर्धा चमचा एवढा गरम मसाला, हळद आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये फक्त तिखट घालायचं आहे. तर त्याआधी हिंग मी घालून घेते इथे आणि तिखट सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला. आता सर्वात शेवटी आपण तिखट घातलेलं आहे. तर बघा आता हा छान झणझणीत असा तडका आपण आपल्या या डाळीवर दिलेला आहे. तर अशाच प्रकारे ढाब्यावर सुद्धा डाळीवर तडका दिला जातो आणि वरून बारीक चिरून घेतलेली परत एकदा कोथिंबीर घातली आणि हा तडका आपल्याला मिक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं दाल तडका अगदी ढाबा स्टाईल खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपण 5 मिनिटे हा शिजवून घेतलेला आहे. आता आपण जीरा राईससुद्धा तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छान 1 चमचाभर एवढं जिरं घालायचं आहे. आता जिरं फक्त आपल्याला छान असं हे फुलू द्यायचं आहे. त्यानंतरच हा आपल्याला भात यामध्ये घालायचा आहे. तर बघा यामध्ये आपण शिजलेला भात टाकून घेतलेला आहे. त्यावर छान वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आणि हा आपल्याला छान बघा आपल्याला भात अशा प्रकारे हा मिक्स करायचा आहे. जास्त यामध्ये आपल्याला चमचा फिरवायचा नाही, त्यामुळे तांदूळ तुटू शकतात. आणि बघा काय पांढरा शुभ्र आणि एक एक दाणा असा मोकळा आपला हा भात तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर हा जीरा राईस तयार केला जातो. तर बघा अशा पद्धतीने हा तडका देऊन छान असा हा दाल तडका आणि त्यासोबत जीरा राईस एकच नंबर. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अगदी ढाबा स्टाईल दाल तडका आणि जीरा राईस झाला की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हीसुद्धा छान अगदी ढाबा स्टाईल दाल तडका आणि हा जीरा राईस करून बघा. मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमचासुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नातच छान अगदी ढाबा स्टाईल दाल तडका तसंच जीरा राईस तयार होईल. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईक करायला विसरता आणि बाजूला असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा आपण अशा छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.